की ते अप्लाई करायला जमतं मग. ओके, सो फिर से एक बार, टेम्परेचर स्केल ऑन सेल्सियस स्केल इज इक्वल टू थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी स्केल. दोनों का ये जो रेशो होता है अननोन टेम्परेचर, पहिल्या टेम्परेचरला म्हणतो आपण अननोन टेम्परेचर. अभी सेल्सियस स्केल का जो अननोन टेम्परेचर है वो TC माइनस आइस पॉइंट टेम्परेचर ऑन सेल्सियस स्केल होल डिवाइडेड बाय स्टीम पॉइंट टेम्परेचर माइनस आइस पॉइंट टेम्परेचर. तो वही अपन ने थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी स्केल टेम्परेचर स्केल पे लिखा. अननोन थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी वैल्यू एट अननोन टेम्परेचर PT माइनस thermometric property value at ice point temperature whole divided by thermometric property at steam point temperature and thermometric property minus thermometric property at ice point temperature. So अपन को सेल्सियस स्केल पे आइस पॉइंट पता है 0 पे होता है, स्टीम पॉइंट का आपका 100 डिग्री सेल्सियस है. सो PT माइनस PI अपॉन PS माइनस PI. व्हाट इज PI देन? तो PI अपन ने लिखा थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी एट आइस पॉइंट टेम्परेचर, PS क्या है स्टीम पॉइंट टेम्परेचर, एंड PT थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी वैल्यू एट अननोन टेम्परेचर. सो आई वुड लाइक टू इलेबरेट द न्यूमेरिकल. सॉरी फॉर द रिपीटेशन बिकॉज मैंने फिर उसको रेकॉर्ड कर लिया सो दॅट जरी कोणी मिस केलं असेल सेशन तर त्यांना त्याचा फायदा होईल. हां, सो मग पेज नंबर काय करा तुम्ही 162 वर या. 162 पे क्वेश्चन नंबर 23 देखो. क्वेश्चन नंबर 23 ऑन पेज नंबर 162. ओके, पेज नंबर 162, क्वेश्चन नंबर 23. The length of a mercury column in a mercury in glass thermometer is 25 mm. बघा आता त्यांनीच दिलंय लेंथ किती आहे 25 mm. कुठे आहे ती? आइस पॉइंट. मग मी इथं लिहितो ॲट आइस पॉइंट. आइस पॉइंटच्या थर्मोमेट्रिक व्हॅल्यूला आपण PI म्हटलंय. किती PI ची व्हॅल्यू? 25 mm. लेंथ ऑफ मर्क्युरी इन मर्क्युरी थर्मामीटर ॲट आइस पॉइंट इज 25 mm. त्याला आइस पॉइंट थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी व्हॅल्यू म्हटलं. P स्टँड्स फॉर प्रॉपर्टी व्हॅल्यू ॲट आइस पॉइंट 25 mm. ओके, नेक्स्ट है 180 mm एट द स्टीम पॉइंट. एट स्टीम पॉइंट उसी का वैल्यू है आपका, स्टीम पॉइंट के लिए PS लिखा, वो वैल्यू है 180 mm एट द स्टीम पॉइंट. व्हाट इज द टेम्परेचर? तो बताओ, वो बोल रहे टेम्परेचर कितना होगा अगर उस समय लेंथ होगा आपका 60 mm. तो अननोन टेम्परेचर के लिए अपन ने अननोन टेम्परेचर पे जो वैल्यू है PT का वो दिया है. तो यहाँ पे लिखता हूँ टू फाइंड हाँ PT का वैल्यू दिया, अननोन टेम्परेचर फाइंड आउट करो, टेम्परेचर ॲट विच PT इज इक्वल्स टू 60 mm. काय समजलं? हे बघा, आइस पॉईंट जर असेल तर थर्मामीटरमधल्या स्केलमध्ये तो पॉईंट येतोय, ती लेंथ येते मर्क्युरीची 25 mm. आणि स्टीम पॉईंट असेल तर तोच पॉईंट वरती जातोय 180 mm ला. जर आता मग लेंथ 60 mm असेल तर टेम्परेचर काय मला सांगा, इकडे सांगा. आइस पॉईंट म्हटल्यानंतर सेल्सियस स्केलवर TCची व्हॅल्यू काय येईल? होय, ते रुद्रन ते नव्हते रे लेक्चर काल पेपरला सांग. नाही, आता लेक्चर चालू आहे. हां, 0 डिग्री सेल्सिअस. हां, इथं स्टीम पॉईंटसाठीचं टेम्परेचर किती होतं? 100 डिग्री सेल्सिअस. बरोबर. मग 0 100 डिग्री सेल्सिअस आणि हे T फाइंड आउट करायचं आहे. तर मग आपला फॉर्म्युला आहे, वी हॅव बोलो TC माइनस 0 अपॉन 100 माइनस 0 इज इक्वल्स टू बोलो PT माइनस PI अपॉन PS माइनस PI. टाकता येईल व्हॅल्यू, आन्सर काढता येईल. प्रेम, सिद्धी, अदिती, साक्षी, चेंजेस करता येतील का? ओके, मी तुमचं सेटिंग्स हां शेअर स्क्रीन वगैरे आहे. हां, चला पटकन लागा कामाला.
आन्सर येत असेल कुणाचं तर सांगा. You can turn on your microphone, you can speak, huh? हां, आलंय कोणाचं आन्सर आलंय? साक्षी, सिद्धी, आन्सर आलंय? सोपं आहे ना. पी टी पी आयच्या व्हॅल्यू टाका. आता एम एम आहे, रेशो आहे, तो रेशो तसाही कॅन्सल होणार आहे. सो देअर फॉर टी सीची व्हॅल्यू जशी तशी 100, जसे तसं हे टी सी फाइंड आउट करायचं आहे. पी टीची व्हॅल्यू 60, पी आयची व्हॅल्यू 60, पी आयची व्हॅल्यू 25 आणि पी एसची व्हॅल्यू परत 180 आणि पी आयची व्हॅल्यू 25. पी एसची व्हॅल्यू 180, पी आयची व्हॅल्यू 25. सो डिवाइड करा, आन्सर काढा. देअर फॉर टी सी ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. सो 60 - 25 इज 35 बराबर 180 - 25, ये कितना आएगा फिर 155 कि 165? 155 और ये 100 उस तरफ का यहाँ पे मल्टीप्लाई करके आ गया. सो आपको टीसी का वैल्यू मिल जाएगा. ठीक है. हाँ, सो दिस इज द अप्रोप्रिएट वैल्यू विच वी कैन यूज टू सॉल्व टू गेट द आंसर. ओके. सिमिलरली क्वेश्चन नंबर 24. मायक्रोफोन इनेबल करता येतोय ना तुम्हाला? मी ठेवली ना, ती सेटिंग ठेवली ना, मला तर इथं दिसतंय. यू कॅन स्पीक हां इफ यू वॉन्ट. आदिती, साक्षी, आवाज येत Yes, नाही. sir. हां, आवाज येत नाही. बरं, ठीक आहे, ठीक आहे. हां, ग्रेट. मग हे आन्सर काढता येईल. क्वेश्चन नंबर 24 बघा मग लगेच आता. क्वेश्चन नंबर 24 काय दिलं आहे? रेजिस्टन्स थर्मामीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 95. इथं वरती हेडिंग लिहितो, रेजिस्टन्स थर्मामीटर. ठीक है. हैज़ ए रेजिस्टेंस ऑफ, कितना रेजिस्टेंस है उसका 95.2. कहाँ पे है? आइस पॉइंट पे लिखा फिर मैंने यहाँ पे ॲट आइस पॉइंट. बघा त्याची रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिलेली आहे. मग आर आय लिहिलं. आर आय किती? 95.2 ओहम ॲट आइस पॉइंट अँड 138.6 ॲट स्टीम पॉइंट. ॲट स्टीम पॉइंट. तो आर एस का जो वैल्यू है वो दिया है अपना 138.6 ओहम एट द स्टीम पॉइंट. व्हाट रेजिस्टेंस वुड बी ऑब्टेन? रेजिस्टेंस क्या ऑब्टेन होगा? एट एट टेम्परेचर दिया है उन्होंने कितना? 27 डिग्री सेल्सियस. बस बाबा, अभी टेम्परेचर का वैल्यू दिया, रेजिस्टेंस का वैल्यू पूछा. कळत आहे? आईस पॉईंट म्हणजे ज्यावेळेस टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस होतं सर, त्यावेळेस रेजिस्टन्सची व्हॅल्यू होती 95.2. आणि जर टेम्परेचर सर 100 डिग्री सेल्सिअस गेलं तर व्हॅल्यू बनती आहे सर 138.6, म्हणजे व्हॅल्यू वाढली आहे. तर मग जर टेम्परेचर 27 असेल तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती, असा त्यांचा प्रश्न आहे. मग प्रश्न सोपा आहे आणि आपल्याकडे स्केलचा रेशो आहे. वी हॅव हां टी सी -0 अपॉन 100 - 0 इज इक्वल्स टू, हाँ बोलो क्या लिखते हैं अपन? अननोन प्रॉपर्टी, अननोन टेम्परेचरला असणारी प्रॉपर्टी आर टी मायनस आईस पॉईंटची प्रॉपर्टी अपॉन स्टीम पॉईंटची प्रॉपर्टी मायनस आईस पॉईंटची प्रॉपर्टी. व्हॅल्यू टाका, आन्सर काढा. सोपं आहे. टी सीची व्हॅल्यू आता दिली आहे 27 डिवायडेड बाय 100. 0 0नी काही फरक पडत नाही. आर टी इकडे अननोन आहे. आर आय आपल्याला 95.2 दिलेली आहे डिवायडेड बाय आर एस इज 138.6 मायनस आर आय इज अगेन 95.2. दोघांचं सबट्रॅक्शन करा, आन्सर मिळून जाईल आणि 27/100ने मल्टिप्लाय करा. लॉजिक सिंपल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे.
करता येईल बच्चा पार्टी. यू कॅन गिव्ह मी अन एक्नॉलेजमेंट. प्रेम, सिद्धी, आदिती, साक्षी. येस सर. ओके ओके, मग तेवढं करा आता. कॅल्क्युलेशन एवढं सोपं करून दिलं आहे. क्वेश्चन नंबर 24 झाल्यानंतर क्वेश्चन नंबर 25 बघा. इन अ रँडम टेम्परेचर स्केल एक्स, water boils at 200 degree x and freezes at 20 degree x. Find the boiling point of a liquid in this scale if it boils at 62 degree Celsius. ओके, सो हे बघा. आता परत एकदा क्वेश्चन नंबर 25 थोडासा कन्फ्युजिंग आहे, पण कन्फ्युजन होण्याची सवाल नाही. एक रँडम टेम्परेचर स्केल दिली त्यांनी, त्याचं नाव आहे यक्स. जसं आपण केल्विन स्केल बघितली आहे, रँडम टेम्परेचर स्केल. जशी आपण केल्विन स्केल बघितली, डिग्री सेल्सिअस स्केल बघितली किंवा फॅरेनहाईट स्केल बघितली, तर एक रँडम टेम्परेचर स्केल आहे, तिचं नाव आहे यक्स. मग तिथं आईस पॉईंटचं जे टेम्परेचर आहे, आईस पॉईंट, तर ते कितीने डिनोट करतायत आईस पॉईंट? तर ते डिनोट करतायत 20 डिग्री यक्स. वॉटर बॉईल्स ॲट म्हणजे स्टीम पॉईंटचं जे टेम्परेचर दिलं आहे त्यांनी, ते किती दिलं आहे? तर 200 यक्स डिग्री यक्स. फाइंड द बॉइलिंग पॉईंट ऑफ ए लिक्विड इफ दिस स्केल इन दिस स्केल इफ इट बॉइल्स ॲट 62 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर दिलं आहे त्यांनी डिग्री सेल्सिअसमधलं, 62 डिग्री सेल्सिअसला बॉइलिंग पॉईंटचं टेम्परेचर काढा, असं त्यांचं म्हणणं आहे. तर मग परत एकदा तोच फॉर्म्युला. टीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, टीची व्हॅल्यू वापरून आपल्याला पी टी काढूयात. पी टी म्हणजे अननोन टेम्परेचर त्या स्केलवरचा, असं आपण घेऊयात. सो टी सीची व्हॅल्यू दिली तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे वी हॅव काय. आता हे टी सीच का घ्यायचं? कारण हे बघा, इकडं जी स्केल दिली तिथं डिग्री एक्स लिहिलं आहे, डिग्री एक्स. म्हणजे हे टेम्परेचर कशावरचे आहेत? टेम्परेचर स्केल एक्सवरचे. आणि इथं लिहिलं आहे डिग्री सेल्सिअस. मग हे सेल्सिअस स्केलवरचं टेम्परेचर, आणि सेल्सिअस स्केलला कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला रँडम टेम्परेचर एक्स स्केल एक्सवर. सो मग मी लिहिलं टी सी अपॉन फॉर्म्युला आहे आपका 100 इज इक्वल्स टू पी टी माइनस आइस पॉइंटची व्हॅल्यू आहे 20, स्टीम पॉइंटची व्हॅल्यू आहे 200, 200 माइनस 20 फिर से. सो देयरफॉर टी सी बाय 100 इज इक्वल्स टू पी टी माइनस 20 अपॉन 200 माइनस 20 इज 180. और ये जो आपने टी सी का वैल्यू है ना, वो टी सी का वैल्यू अपन डालेंगे 62. तो 62 बाय 100 180 मल्टीप्लाई हुआ, उसमें जाके प्लस 20 ऐड हुआ. ये क्वेश्चन नंबर 25. आप इस प्रकार से आपको जो टेम्परेचर डिग्री सेल्सियस स्केल में था लाइक 62 डिग्री सेल्सियस, तेच टेम्परेचर ह्या फॅरनहाईट स्केलवर काय सॉरी ह्या थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीच्या स्केलवर काय असेल, हे या उदाहरणात ते सांगतायत आपल्याला, अपेक्षित करतायत आपल्याकडनं. सो तेवढं पी टीची व्हॅल्यू काढा. कॅल्क्युलेशन स्ट्रेट फॉरवर्ड आहे म्हणून मी आता ते करत नाही. आता किती वाजले? 8:45. ओके, 8:42 झालेत, 2-3 मिनिटच राहिलेत. मला नवीन टॉपिक सुरू करायचा होता, थर्मल एक्सपान्शन. पण नवीन टॉपिक आपण आता उद्याच्या सेशनमध्ये घेऊ. पण त्यापूर्वी काही थर्मोमेट्रिकचे क्वेश्चन आहेत का ते पाहू द्या मला. थर्मोमेट्रिकचे क्वेश्चन तर नाही आहेत बरं का आता त्याच्यावर, म्हणजे MCQ क्वेश्चन तरी नाही आहे. मी काय करतो मग, ॲडिशनल न्यूमेरिकल फॉर प्रॅक्टिसमध्ये आहे का ते बघूयात आपण. ॲडिशनल न्यूमेरिकल फॉर प्रॅक्टिसमध्ये पण फक्त हे दिलेले आहेत, फॅरनहाईटचं कन्व्हर्जन सेल्सिअसमध्ये, आणि ते न्यूमेरिकल आपण घेतलेत. पेज नंबर 190 बघा, 190वर ॲडिशनल न्यूमेरिकल फॉर प्रॅक्टिस आहे बघा, बॉटम लेफ्ट कॉर्नरमध्ये. त्याच्यामध्ये 7.3 मेजरमेंट ऑफ टेम्परेचर, पहिलं पण आणि दुसरं पण दोन्ही होमवर्कसाठी दिले होते. ते जमलेत का? सोडवता आलेत का?
हा साक्षी, अदिती, प्रेम सोडवलेत कधी गणित? सोडवलेत. मग आपण काय करूयात आता पुढच्या टॉपिककडे जाऊ. पुढचा टॉपिक म्हणजे काय काय आता त्याच्यावर बेस्ट MCQ आहे का पाहत होतो, पण MCQ तर काय नाही आहे तिथं आता अवेलेबल म्हणजे त्या पार्टवर. मग आपण काय करूयात की पुढचा जो टॉपिक आहे आपल्या इंटरेस्टचा तो थर्मल एक्सपान्शनचा उद्याच्या सेशनमध्ये मी सुरू करेन. ओके, ठीक आहे. सो तोपर्यंत आपण थांबूयात आणि उद्याच्या सेशनमध्ये कंटिन्यू करूयात. मग चलो, बाय बाय, गुड नाईट.